तर हॅलो पुणेकर्स, कसा आहात तुम्ही? मी मस्त. तर लाईफ विथ सुप्रियाचा हा पहिला व्लॉग असणार आहे. तर मी आज तुम्हाला या व्लॉगमध्ये सांगणार आहे, की मी काय करते, कोणता कोर्स करते, मी कोणत्या इयरला आहे. खूप सारे प्रश्न असे पण विचारतात मला, एन-एम करतेस का जे-एन-एम? तर ह्या व्लॉगमध्ये मी ते तुम्हाला सर्व काही सांगणार आहे. तर व्लॉग पूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा. तर मिनी व्लॉग मध्ये ह्या दोघांना तुम्ही भरपूर वेळा बघितला असेल. तर ही माझी मम्मा नमस्कार, कसे आहात सगळेजण? आणि हा माझा छोटा भाऊ यश. हाय. तर घरात तर आता हे दोघंच आहेत. पप्पा तर कामाला गेलेत आणि बहीण काय जास्त व्लॉग मध्ये नसते, कारण तिचं 12वीचं वर्ष आहे आणि ती आता कोचिंग साठी गेलीये म्हणून. तर यश ना खूप छान ड्रॉइंग काढतो. तर त्याला व्लॉग मध्ये कधीपासून तुम्हाला सगळ्यांना ड्रॉइंग दाखवायची आहे. तो मला खूप दिवस झाला म्हणतोय, की व्लॉग मध्ये माझी ड्रॉइंग दाखव, ड्रॉइंग दाखव. तर म्हणले आज त्याची ड्रॉइंग पण दाखवूयात. तर हे खूप छान असं गणपती बाप्पा बनवलेत त्यांनी. एकदम हायलाइट वगैरे मस्त केलंय त्याने. अजून बनवले काहीतरी बघू. तर मोनालिसा पण बनवली आहे त्यांनी. तर एवढी काही परफेक्ट नाही बनली ही, पण त्याच्या हिशोबाने तर ठीक आहे. त्याच्या मनाने तर खूप छान बनवली आहे. तर डीएम मध्ये भरपूर विचारल्या जाणारी प्रश्नांची उत्तर मी आज तुम्हाला ह्या व्लॉग मध्ये देणार आहे. तर मी मोजून थोडेफार प्रश्न काढलेले आहेत. तेच ठराविक खूप वेळा विचारतात फिरून फिरून. तर म्हणले आज त्या प्रश्नांची उत्तरं देऊयात. तर 12वी नंतर खूप ऑप्शन होते माझ्याकडे, कोणता कोर्स निवडावा, काय करावं. कारण पीसीएमबी मी बोर्ड ठेवलं होतं सब्जेक्ट. तर इंजिनिअरिंग साईडला जायला मॅथ्स खूप पक्क लागतं, फिजिक्स वगैरे. आणि मॅथ्स माझ्या डोक्याच्या वरनं जातं लिटरली. ते काय माझ्याकडनं झालं नसतं, अशक्य वाटत होतं मला. मग नीट काय क्लिअर होत नव्हती आणि माझ्याकडनं. मग वर्ष वायाला कशाला घालवायचं म्हणून मी निवडलं, की नर्सिंग करूयात. तर नर्सिंग मध्ये पण खूप ऑप्शन आहेत. एएनएम करू का जेएनएम करू का बीएससी करू. तर एएनएम करून 2 वर्ष नाही, जेएनएम करून 3 वर्ष नाही, तर मी बीएससी नर्सिंग हा कोर्स निवडला. हा 4 वर्षाचा कोर्स आहे. मी आता थर्ड इयर बीएससी नर्सिंग करते. थर्ड इयर चालू आहे माझं. फिफ्थ सेम आता जानेवारी मध्ये संपलं. आता सिक्स सेमची सुरुवात झालीये. तर नर्सिंग वाटते तेवढी सोपी नाही बरं का. फर्स्ट इयर सेकंड इयर एकदम स्मूथली जाईल, पण थर्ड इयरला जे लागतात ते कळतच नंतर. लागतात म्हणजे काय होतं नक्की, जे असाइनमेंटचा लोड येतो, पोस्टिंग वाढते. फर्स्ट इयर सेकंड इयरच्या मानाने खूप जास्त पोस्टिंग असते थर्ड इयरला. तर लोड येतो एकदम. असाइनमेंट कम्प्लीट करा, हे ते सब्जेक्ट वाढतो. दुसरा प्रश्न सर्वात जास्त विचारला जाणारा, की आळंदीत राहतेस का संत तुकाराम नगरला. तर ते माझे मिनी व्लॉग बघून तुम्ही तो प्रश्न विचारला असेल. तर आळंदीला माझी पोस्टिंग पडते. तर कम्युनिटी हा सब्जेक्ट आहे थर्ड इयरला. तर मी पोस्टिंगसाठी तिथे जाते. ते व्हिडिओ बघून मला खूप जणांनी हा प्रश्न विचारलाय, की आळंदीत राहतेस का. तर खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या नर्सिंगमुळे. प्रेझेंटेशन कसं करायचं, स्टेज डेअरिंग कशी करायची. तर 12वी पर्यंत काय नॉलेज नव्हतं त्याचं. स्टेजवर कसं जायचं, कसं बोलायचं वगैरे. मी आतापर्यंत नाही केलं, एवढी माझ्यात डेअरिंग नव्हती. पण फर्स्ट इयरला आल्यापासून नर्सिंगमध्ये असाइनमेंट प्रेझेंट करावं लागतात. असाइनमेंट फक्त रिटर्न मध्ये सबमिट नसतात करायचे, त्यांना प्रेझेंट करून दाखवायचे असतात. त्याचे मार्क्स असतात. तर मग त्याच्यामुळं स्टेज डेअरिंग वाढली माझी. की माझ्या मिनी व्लॉग मध्ये पण तुम्हाला बघायला भेटेल. मी 2दा-3दा टाकलेले आहेत माझे प्रेझेंटेशनचे व्हिडिओ. तर अर्ध थर्ड इयर झालंय माझं, म्हणजे की 15वी झालीये माझी. तर अजून खूप काही शिकायचं बाकी आहे. फोर्थ इयर अख्खं बाकी आहे. थर्ड इयरचं पण सिक्स सेम बाकी आहे. फोर्थ इयर खूप अवघड आहे असं म्हणतात. तर आता ते कळेलच आपल्याला पुढे. तर थोडेफार प्रश्नांचीच उत्तरं मोजून मला द्यायची होती, जे मला विचारले होते. तर अजून माझ्याबद्दल तुम्हाला काय जाणून घ्यायचंय ते मला नक्कीच विचारा डीएम मध्ये. मी नक्की प्रयत्न करेन सगळ्या प्रश्नांची परत एकदा उत्तरं द्यायला. चला तर व्लॉगचा एंड आपण इथेच करूयात. तर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा. कमेंटमध्ये सांगा मला कसा वाटला व्लॉग आणि व्लॉगला शेअर करा. तर मिनी व्लॉगमध्ये ह्या दोघांना तुम्ही खूप वेळा बघितलं असेल. तर ही माझी मम्मा. बोल ना मम्मी. तर मला भरपूर विचारले जाणारे प्रश्न. खरं